महादेव यादव। दादा काय सांगाल, थोडे मोठ्या प्रमाणात इथं समर्थक आपले आलेले आहेत, आपण आज या मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलेले, काय सांगाल? गेले 2-3 वर्षापासून किंवा 5 वर्षापासून जे तालुक्यामध्ये ही अस्थिरता आहे, हेवेदेवे चालले किंवा कोणाची तरी मानहानी केली जाते, त्या गोष्टीचा निषेध म्हणून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आले आणि तुमच्या माध्यमातून संपूर्ण तालुका पाहतोय की आजच्या ह्या सभेमध्ये कोण काय बोलतंय, त्याच्यावरती निश्चितपणे काही लोक निर्णय करतील। मला आशा आहे की गेले 5 वर्षात जे काय वाईट काही गोष्टी घडल्या त्या गोष्टीला कोणतंही आजच्या सभेच्या माध्यमातून आळा बसेल। प्रमुखाचे मुद्दे काय होते सर आपल्या सभा घेण्यामागचे मुद्दे काय? गेले 3-4 वर्षामध्ये माझ्या बाबतीत जो अन्याय घडला, ते खोटे गुन्हे दाखल केले, असे अनेक कार्यकर्त्यांच्या बाबत तालुक्यामध्ये अन्याय झालेले आहेत। फक्त व्यासपीठ असल्यामुळे त्यांना मत व्यक्त करता येत नव्हतं आणि मी हे व्यासपीठ निर्माण केलं कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी मत मांडलं। खऱ्या अर्थाने अन्यायाच्या विरोधात हा निषेध म्हणून आजची ही सभा या ठिकाणी पार पडली। अनेक ठिकाणी तालुक्यामध्ये पैसे पकडले जात आहेत आणि आता तुम्ही भाषणात दावा केला होता की आमदारांनी 4 ते 5 हजार रुपयाचा भाव फोडलाय, अनेक ठिकाणी पैसे पकडले जात आहेत, त्याबद्दल काय सांगा, तुम्हाला काय वाटतं? तालुक्यामध्ये अशी संस्कृती कधीच नव्हती। मी सुद्धा गेल्या 25 वर्षापासून राजकारण पाहतोय, जवळून पाहतोय। अनेक प्रचार विधानसभेचे केले, जिल्हा परिषद पंचायत समित्या, नगरपालिका निवडणुका लढण्याचं काम, कार्यकर्त्याला उभे करण्याचं काम केलं। परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात दर देऊन मतदान घेणं, महिलांना, तरुण मुलांना चुकीच्या मार्गाला लावणं, चुकीच्या मार्गाला म्हणजे पैशाचं आम्हीच दाखवू, ह्या गोष्टी आम्हाला मान्य नसल्यामुळे हा पैशाचा उधळा चालला आहे। हा पैसा शेवटी जनतेचा आहे आणि याला कुठेतरी आळा बसावा, हा आमचा त्याच्या मागचा खरा उद्देश आहे आणि ह्या गोष्टी थांबतील, ह्या लोकांमध्ये बदल होईल अशा प्रकारची मला आशा वाटते। खरं तर सहकार क्षेत्रात तुमचं खूप मोठं नाव आहे, असे किती लोक आहेत की जे खूप नाराज आहेत या सगळ्या गोष्टींमुळे? सहकाराचा आणि आमदारांचा काहीच समजणार, त्यांना काहीच समजत नाही। विकास सोसायटी, दूध संस्था, खरेदी प्रसंग, मार्केट कमिटी, कारखाना, बँक, जिल्हा बँक, ह्या सगळ्या व्यवस्था वेगळ्या आहेत आणि त्याचा काहीच संबंध आहे। त्यांचा आमदारांचा फक्त कॉन्ट्रॅक्टर, कंपन्या या व्यावसायिक दृष्टीने त्यांचा संबंध येतो, त्याच्यामुळे ह्या सहकारातला विकासाचा त्यांचा काहीच संबंध नाही, त्याच्यामुळे त्यांना ते कळणार पण नाही। पगारी कार्यकर्त्यांच्या संकल्पनेमुळे खरा कार्यकर्ता कसा संपत चाललाय, त्याबद्दल थोडंसं विशेष करून सांगा। पगारी कार्यकर्ता ही व्यवस्था नसली पाहिजे। कार्यकर्ता हा लहानपणापासून एक कार्य करतो, त्याला काहीतरी व्हिजन असतं की मी गावचा सरपंच व्हावा, पंचायत समितीत जावं, नगरपालिका नगरसेवक व्हावं, उद्या भविष्यकाळातला आमदार व्हावं, अशा कार्यकर्त्याची इच्छा असते। पण ती इच्छा सगळी मोडीत काढून आज पगारी कामगार नेमले गेले, त्या पगारी कामगारांचं सुद्धा फार मोठं नुकसान आहे। त्यांना उद्या कोणी कामाला पण घेणार नाही, त्यांना व्यवसाय करणं पण कठीण जाईल। आज त्यांना मजा वाटत असेल, परंतु त्याचं फार मोठं नुकसान हानी आहे। आमदाराला माझी विनंती आहे की खऱ्या अर्थाने त्यांचा पगार वाढवला पाहिजे किंवा त्यांना कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब दिला पाहिजे, नाहीतर त्यांचं नुकसान आहे आणि ही व्यवस्था तालुक्यात हद्दपार झाली पाहिजे। कार्यकर्ता ही व्यवस्था अगदी योग्य, प्रत्येकाचं विजन असतं आणि त्याचा कुठेतरी शेवट चांगला असतो, म्हणून कार्यकर्ता व्यवस्था ही जगली पाहिजे, राहिली पाहिजे, टिकली पाहिजे। मतदारांना आपण काय आव्हान करा? तालुक्यातल्या मतदारांना आव्हान करतो की जर भविष्य काळामध्ये तालुका संस्कार ठेवायचा असेल, तालुक्यामध्ये धार्मिक क्षेत्र वाढवायचं असेल, महिलांना, वारकऱ्यांना या बाबतीत जर आदर्श म्हणून पुढे नजरेसमोर ठेवायचं असेल तर ह्या गोष्टी तालुक्यातल्या ज्या चालल्या चुकीच्या, लहान मुलांना ढाब्यावर जाणं, त्यांना दारू पिण्यासाठी पैसे देणं, ही संस्कृती कुठेतरी थांबवण्याची असेल तर हा उद्याच्या 20 तारखेला बापूसाहेब बेगड्यांना आपण सर्वांनी मतदान करून विजय करावं आणि कुठल्याही परिस्थितीत आमदार सुनील शेळके यांना ह्या वेळेला थांबवण्याची आवश्यकता आहे। अन्यथा भविष्य काळामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये अनाथ घडेल आणि तालुक्याला एक वेगळी दिशा मिळेल, त्यासाठी हे आवश्यक आहे की बापूसाहेब बेगडे निवडून आले पाहिजे। गेल्या मागच्या 8 तारखेला DDRने निर्णय दिला की सचिव फिर्याद चुकीची आहे, तो फिर्याद देण्याचा अधिकार नव्हता त्यांना, म्हणून खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी आत्ता ह्या काळात घडल्या तर हेच निर्णय, चौकशी, ऑडिट जर कोणती 6 वर्षापूर्वी झालं असतं नक्की मागच्या वेळेला पण 5-6 महिन्यापूर्वी ह्या गोष्टी केल्या असत्या, परंतु आत्ताच नव्याने ह्या चौकशा पूर्ण झाल्या, त्याच्यामुळे हा विषय
आत्ता घडल्यामुळे राजकीय लोकांना असं वाटत असेल की आत्ताच का, ते आत्ता नाही, त्याच्या 6-7 महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी चौकशी झाल्या, ते पूर्ण झाले आता आणि ह्या गोष्टी आत्ता केल्या. माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिलाय आणि मध्यंतरी अशा बातम्या पेरल्या जात होत्या की तुमची राष्ट्रवादीत घरवापसी होणार, तर आता नेमकी तुमची वैयक्तिक भूमिका काय राहणार आहे? कोणत्या राष्ट्रवादी? बातमी फक्त अशी होती की राष्ट्रवादीत घरवापसी होणार, म्हणजे कुठल्या राष्ट्रवादी? अजितदादांच्या घरवापसी म्हणजे अजितदादांची होती. आता अजितदादांच्या राष्ट्रवादी आता कसं जायचं एवढं तुम्ही कोणी ते पत्रकारांनी सांगा जरा. तुम्ही स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये कोणती राष्ट्रवादी? आता अजितदादांच्या राष्ट्रवादी जाण्याचा संबंध येत नाही. आता मुळात आदरणीय पवार साहेबांचा सगळ्यांचा आधार हे असताय, सर्व तालुक्यांना नाही, राज्यालाही, नाही तर देशामध्ये त्यांचं आदराने नाव येतं. भविष्य काळामध्ये कार्यकर्ते चर्चा करून योग्य निर्णय आम्ही घेऊ.